नमस्कार मित्रांनो. जो मागचा ट्रेड होता तो आपण 190ला कॉस्ट टू कॉस्ट काढलेला होता. परंतु जेव्हा मी एंट्री आणि एक्झिट केलं तेव्हा तो व्हिडिओ बंद होता. म्हणून मी तुम्हाला आता ते दाखवून देतो. हे बघा, ही ऑर्डर होती आपली 2:04 190ला आपण एंट्री केलेली होती आणि लगेच इमिडिएटली एकाच मिनटात 2:05 आपण 190ला लगेच कॉस्ट टू कॉस्ट काढलेलं होतं. तर आपण आता इथं बघू की प्राईस परत 193पर्यंत आलेली आहे. जर आपण बघितलं तर प्राईस परत हायर हाय असा पॅटर्न बनवत आहे आणि आपण जसं फ्युचर ॲनालिसिस केलं होतं की खाली मार्केट सपोर्टला आहे, तर सपोर्टला आपण बाईंग अपॉर्च्युनिटी शोधायचा प्रयत्न करायचा आणि जेव्हा रेजिस्टन्सला असतं तेव्हा आपण सेलिंग अपॉर्च्युनिटी शोधण्याचा प्रयत्न करायचा. तर आपल्याला इथं असं दिसतं आहे की मार्केट परत हायर आहे असा पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण इथं परत एक कॉलची एंट्री शोधण्याचा प्रयत्न करू. तर आपण इथं बघत आहोत 5 मिनिटाचा हा चार्ट आहे. खाली आल्यावर मार्केटने बरोबर सपोर्ट घेतला आणि मार्केट वरती जात आहे. जर आपण हे एका मिनिटात बघितलं तर असा चार्ट दिसतोय. म्हणजे मार्केट रेंज बाउंडमध्ये आहे. तर आपण जेव्हा मार्केट आता परत खाली रिट्रेसमेंटला येईल प्रिव्हियस सपोर्टजवळ, तर तिथं आपण एक छोटीशी स्कॅल्पिंग करू शकतो. आपण हे सेम प्रीमियमचे चार्टला बघू. हे बघा मित्रांनो, आता ते मार्केट हायर हाय असा पॅटर्न बनवून वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपण इथे एक एंट्री घेतली असती 188 190ला, तरी आपण आता म्हणजे तिथपर्यंतच आहोत. 195पर्यंत प्राईस गेली. तरी आपण वेट करू. याच्यात एक आहे मित्रांनो, जोपर्यंत सुपर ट्रेंडच्या खाली प्राईस आहे तोपर्यंत तो ट्रेड जवळजवळ थोडा रिस्कीच असतो. सुपर ट्रेंडच्या वरती जेव्हा प्राईस असते तेव्हाच आपण बाईंगचा ट्रेड घेतला तर तो 70% त्याची ॲक्युरसी असू शकते. पण तरीही जो अनुभव आहे एवढ्या दिवसांचा, जवळजवळ 5-6 वर्षांचा जो अनुभव आहे, त्याच्यानुसार जे आपल्याला वाटतं त्याच्यानुसार मी तुम्हाला ते सांगतो आहे. तर आपण इथं बघत आहोत मार्केटने सुपर ट्रेंडवरती ब्रेक केलेला आहे. प्राईस जवळजवळ 200पर्यंत येऊन गेलेली आहे. प्राईसने सुपर ट्रेंड ब्रेक करून प्राईस आता 200, 2, 4, 5पर्यंत आलेली आहे. पण आता आपण इतक्यावरती एंट्री नाही बनवू शकत, कारण की स्टॉप लॉस खूप मोठा आहे. आपला स्टॉप लॉस असेल मित्रांनो हा जो प्रिव्हियस लो आहे जवळजवळ 185. तर म्हणून जेव्हा प्राईस आता खाली रिट्रेसमेंटला येईल तेव्हा आपण परत बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधण्याचा प्रयत्न करू. प्राईस आता 200पर्यंत आहे. जेव्हा प्राईस खाली येईल 190पर्यंत तेव्हा आपण एक बाईंगचा ट्रेड शोधू. तोपर्यंत आपण बघू. मित्रांनो, आमचं घर तोपर्यंत मी मला आमच्या गावाचा जो घर आहे तो दाखवून देतो.
खूपच निसर्गरम्य असा परिसर आहे मित्रांनो. छोटंसं गाव आहे, खूप छान असं निसर्ग आहे गावात. ही मराठी शाळा आहे. आमच्या गावाला मित्रांनो 1ली ते 4थी शाळा भरते. यावर्षी खूप कमी पाऊस आहे, त्याच्यामुळे अजून नदी नाल्यांना काहीही पाणी नाही. नंतर आमच्या मित्रांनो भव्य असं श्रीराम मंदिर आणि भगवान शंकरांचं शिवमंदिर आता बनत आहे आणि राम मंदिर खूप अगोदरपासून बनलेलं आहे. हे असं आमचं छोटंसं खेडगाव आहे. इकडे मित्रांनो 10 ते 15 गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी एक छान असं धरण बांधलेलं आहे. मला थोडं पाणी दिसत नाही. संपूर्ण गाव हे शेतीवर अवलंबून आहे आणि शिक्षणाच्या बाबतीतही आता गाव खूप जात आहे मित्रांनो. तर आपण आपलं ट्रेड बघू. ही माझी ट्रेडिंग रूम आहे मित्रांनो, 3ऱ्या मजल्यावरती. हे कोटनिओचं ॲप आहे मित्रांनो. याच्यामध्ये ब्रोकरेज जवळजवळ म्हणजे शून्यच असतो. फक्त आपल्याला गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आहेत, TDS वगैरे, CBHS, तेवढंच आपल्याला 3-1 रुपये द्यावे लागतात पर ऑर्डर. म्हणजे बाकीच्या ॲपमध्ये जर आपण केलं तर आपल्याला 50 रुपये एक्स्ट्रा खर्च लागतो. पण कोटक निओला फक्त आपल्याला 3 रुपये लागतात मित्रांनो. आणि सर्व फ्री आहे, अकाउंट ओपनिंगपासून सर्व फ्री आहे. हे माझ्या भावाचं अकाउंट आहे मित्रांनो, दत्तात्रय नाव आहे त्याचं. आपण बघत होतो कॉल साईटचा ट्रेड, जिथं आपल्याला अपॉर्च्युनिटी बघायची होती. तो प्रीमियम आपण काढू आता. प्राईस अजून वरतीच आहे. जेव्हा प्राईस खाली येईल तेव्हा आपण सुपर ट्रेनजवळ एंट्री शोधण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. एंट्री ही सुपर ट्रेन जवळ घेण्याचं कारण हे आहे की जर आपण प्राईस जर एंट्री इथं वरती कुठेही घेतली तर नंतर प्राईस जर खाली यायला लागली तर ती परत तिथपर्यंत नाही जात. परंतु जर आपण सुपर ट्रेन जवळ जर घेतली एंट्री आणि जर समजा सुपर ट्रेन खाली ब्रेक झाला तर प्राईस एकदा त्या सुपर ट्रेनपर्यंत येऊन आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट काढते. म्हणून एंट्री नेहमी खालीच घ्यायची. आता आपण जर वरती एंट्री घेतली असती तर कदाचित आपल्याला प्रॉफिटही झाला असता. परंतु जर आपण चुकलो असतो तर खूप मोठा स्टॉप लॉस झाला असता, लॉस पण मोठा झाला असता. म्हणून एंट्री आपण नेहमी खालीच घ्यायची असते मित्रांनो. जसं तुम्हाला एक उदाहरण देतो. आपली जी पहिली एंट्री होती ती परत कॉल साईडला आपण इथं केली होती 190ला. आणि जेव्हा आपल्याला समजलं सुपर ट्रेन ब्रेक झाला तर आपण लगेच इमिडिएटली कॉस्ट टू कॉस्ट ते एंट्रीला काढलं. त्याच्यानंतर पहा प्राईस जवळजवळ 180पर्यंत आली होती. आणि आता परत आपण तसंच करणार आहे. प्राईस सुपर ट्रेन जवळ येईल तेव्हा आपण एंट्री करू. ट्रेड सुटला तरी चालेल मित्रांनो. व्हिडिओ परत खूप मोठा होत आहे, म्हणून मी परत या व्हिडिओला इथंच थांबवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.